जय एसटी शेतकरी मित्र हो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। मनीष जुंगरे यांनी प्रश्न विचारला आहे, सर आंबा लागवड करताना झाडाचा खड्डा कसा भरावा? तर 3 बाय 3 बाय 3 चा खड्डा करायला सांगितलं जातो। खाली लिंबाचा पाला, निंबोळी पेंड आणि त्यावर माती आणि गांडूळ खत वगैरे असं मिक्स करण्याचा सल्ला दिला जातो। तर कुणी काय सांगतं कुणी काय सांगतं तर आम्ही काय करावं, कृपया मार्गदर्शन करावे। मनीषजी, आंबा हे मातीच्या संदर्भामध्ये खूप संवेदनशील अशा प्रकारचं फळझाड आहे। कोकणामध्ये ते पीक येण्याचं कारणच ते आहे की कोकणामध्ये चुनखडीचं प्रमाण खूप कमी आहे। रासायनिक खतांचा वापर देखील पूर्वीच्या काळी खूप कमी होता। गेल्या काही वर्षांमध्ये तो वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। पॅक्टोबुटाजेल जे काही एक उत्तेजक आहे जे फळधारणा करण्यासाठी वापरलं जातं, त्यामुळे त्या भागातली झाडं वांझ होत आहेत। अन्यथा रासायनिक खतांचा वापर आणि अशा प्रकारची उत्तेजक हार्मोन्स जर वापरणं टाळलं तर कोकणातील माती ही अतिशय सुंदर आहे। परंतु घाटमाथ्यावर तुम्ही जेव्हा आंब्याची लागवड करता, सर्वात पहिली समस्या ही चुनखडी आणि इतर जे रासायनिक अवशेष मातीमध्ये आहेत त्यांची असते। आणि मग आमची माती ही आम्ही सिमेंटीकरण करून पूर्णपणे नापीक केलेली आहे आणि अशा पद्धतीमध्ये जमिनीमध्ये सजीवता नष्ट झाल्यामुळे आंब्याचं पीक वेगाने मोठं करणं एक आव्हान बनलेलं आहे। मग अशा परिस्थितीमध्ये जे सल्लागार आहेत ते असं सांगतात की तुम्ही 3 बाय 3 2 बाय 2 चा खड्डा घ्या, त्याच्यामध्ये खाली खड्डा तापू द्या महिना 2 महिने चांगला, त्याच्यामध्ये नंतर खाली पाला पाचोळा भरा, त्याच्यावरती लिंबाचा पाला असेल, निंबोळी पेंड असेल, गांडूळ खत, शेण खत असं मिक्स करून ती मातीचा एक खड्डा भरून घ्या पूर्ण। तर हे सगळं करण्याच्या पाठीमागचा हेतू असा आहे की जोपर्यंत झाड छोटं आहे, त्याचं रोपटं छोटं आहे, रोपटं जोपर्यंत मोठं होत नाही तोपर्यंत कुठल्याही झाडाची काळजी घ्यावी लागते, विशेष करून आंब्याची जास्त घ्यावी लागते। मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर एसटी वैदिक बरोबर जर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही 2 बाय 2 आणि 2 चा खड्डा जरी घेतला आणि त्याच्यामध्ये आपलं जे गोअमृत आहे म्हणजे मिल्क चार्जर चारलेल्या गाईचं शेण आहे, ते शेणाचं खत जे 60 दिवसामध्ये तयार होतं, त्याचबरोबर थोडासा पालापाचोळा तुमच्या उपलब्ध असलेला लिंबाचा पाला पण तुम्ही टाकू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला माती प्लस हे खत मिक्स करून तुम्ही जर खड्डा भरला, त्याच्यामध्ये लागवड करत असताना सम्राट बेसल डोस तुम्ही जर मिक्स केला तर तुम्हाला झाडाची वाढ 6 महिन्यामध्ये वर्षभरासारखी दिसेल आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची समस्या येणार नाही। अधिक माहितीसाठी तुम्ही आमचे 866 9 200 222 या नंबरवरती संपर्क करून आंब्याच्या लागवडीविषयी सविस्तर माहिती घेऊ शकता। धन्यवाद।